बाळा, स्वतःला इतके बदला की दुनिया पाहतच राहील. ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिले जात नाही त्या ठिकाणी कधीही तुम्ही जाऊ नका. आणि जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते, तिरस्कार करते, त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका. पण तुम्ही याच्या उलट करता. जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते, तुम्ही सारखे सारखे तिथेच जाता. अशी व्यक्ती तुमची कधीच कदर करणार नाही. तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका की कोणीही येणार आणि तुमची इज्जत काढून जाणार. बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो, त्याचे आदरातिथ्य करतो की स्वतःचे महत्त्वच विसरून जातो. आणि त्यामुळेच समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते. आपल्या आयुष्यामध्ये कोणाचा स्वभाव ओळखायचा असेल तर फक्त त्याला एवढाच विचारा की अरे, माझी मदत करशील का? मग लगेच तुम्हाला त्याचा खरा स्वभाव समजेल. आणि जो आपल्याला मदत करणार नाही अशा व्यक्तींना परत आपल्या आयुष्यात स्थान देऊ नका. जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळचे लोक तुमच्यापासून दूर व्हायला लागतील तेव्हा तुम्ही समजून जा की त्यांच्या गरजा आता पूर्ण झाल्या आहेत. बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल, गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात, तुमची हालचाल विचारतात, पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणे सुद्धा बंद करतात. अशा लोकांपासून नेहमी दूर राहा, कारण हे लोक धूर्त, कपटी आणि मतलबी लोक असतात. नेहमी लक्षात ठेवा, जिथे आपल्याला बोलवलं नाही तिथे कधीच जायचं नाही. सारखे सारखे आयुष्याला दोष देत राहू नका. जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना नंतर पश्चाताप व्हायलाच पाहिजे. सर्वप्रथम स्वतःला महत्त्व द्यायला शिका, स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसारच लोकांबरोबर वागा. जीवनात साधे लोक नेहमी धोका खातात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा तुमच्या बरोबर असे होत असेल की तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवता आणि मग धोका खाता आणि पश्चाताप करता. विश्वास ठेवायचाच असेल तर भगवंतावर ठेवा, कारण भगवंताकडून कधीही आपल्याला निराशा प्राप्त होत नाही. जो भगवंताच्या दिशेने 1 पाऊल चालतो, भगवंत त्याच्या दिशेने 10 पाऊल स्वतः चालून येतात. विश्वास असल्यास लगेच व्हिडिओला लाईक करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा जयघोष करायला तुम्ही विसरू नका. ज्या ठिकाणी आपल्याला सगळ्यात शेवटी बोलवलं जाईल तिथे तर कधीच जाऊ नका, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाचीच इच्छा नसते. त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्त्व, स्वतःची किंमत तुम्ही करून घेऊ नका. आयुष्यात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नाही. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते. त्या लोकांना नशिबाला दोष द्यायचा काहीच हक्क नाही ज्यांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केले नाही. भगवंताला नेहमी प्रयत्नशील भक्तच आवडत असतो. त्यामुळे तुम्ही फक्त प्रयत्न करा, यश तुम्हाला नक्कीच स्वामी माऊली देत असते. विश्वास असल्यास लव यू गॉड असे टाईप करून आपली संमती दर्शवा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि भाग्यवंत ठरा. आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये काही जखमा अशा असतात की ज्या दिसत नाहीत, पण त्यांचा अर्थ असा नाही की त्या दुखत नाही, त्रास त्याचा होतच असतो. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रार्थना कधीच वाया जात नाही. पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाही, त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाही. त्यामुळे वेळेला सुद्धा वेळ द्या, घाई करू नका. लक्षात ठेवा, कधीही उंच उडण्यासाठी पंखाची गरज पक्ष्यांना असते,
पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती होईल. भरोसा आपण स्वतः केला तर तो आपली ताकद बनतो आणि दुसरा नंबर भरोसा केला तर ती आपली कमजोरी बनते. संघर्ष करताना माणूस नेहमी एकटाच असतो, पण यश मिळाल्यानंतर संपूर्ण जग त्याच्याबरोबर असतं. आज जरी लोक तुम्हाला नावं ठेवत असतील तरी त्यांच्या बोलण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि आपल्या कामावरती लक्ष केंद्रित करा. विजय हा तुमचाच आहे, फक्त तुम्ही प्रयत्न करणे सोडू नका. कर्म चांगले करा आणि भगवंतावरती विश्वास ठेवा. हा विश्वास भगवंतावरती असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता, देवाला फूल वाहता, नारळ वाहता, देवावर पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवण्याची जर का वेळ आली तर तुम्ही डाऊट घेता, डगमगता. हे काम मी पूर्ण करू शकेल की नाही अशी शंका स्वतःवरती घेता. मग तुम्ही कसे काय यशस्वी होणार? माणसांना समजणे खूप अवघड, कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलतो. जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे. तर काही वेळ गेल्यावर तीच व्यक्ती म्हणते मी तुमचा जीव घेईन. वेळ बदलते फक्त, बाकी परिस्थिती जशास तशी असते. जीवनात आनंदी राहण्याचा एकच आनंदी मंत्र, कोण काय करतय, कशासाठी करतय, का करतय, या गोष्टीपासून जेवढे तुम्ही लांब राहाल तेवढे तुम्ही सुखी समाधानी व्हाल. समोरच्याकडून अपेक्षा करणे तुम्ही सोडून द्या, कारण की अपेक्षा केलं तर दुःख हे येणारच. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनातील आनंद पैशावर अवलंबून नाही तर ते परिस्थितीवर अवलंबून असते. एक मुलगा फुगे घेऊन खुश असतो तर दुसरा मुलगा फुगे विकून. त्यामुळे आनंदी राहण्यासाठी पैसा लागत नाही, आहे त्यात तुम्ही आनंदी राहू शकता. सगळे दुःख दूर झाल्यानंतर मन प्रसन्न होईल हा सगळ्यात मोठा भ्रम. मन प्रसन्न ठेवा, सगळे दुःखे दूर होतील. सहमत असाल आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा. राजाधिराज योगीराज असे टाईप करा. धन्यवाद.